विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्यासोबत उपस्थित आहे डॉक्टर भूषण आंबटकर, जे की एमडी आहे आयुर्वेद मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या ज्या वातावरणात आपण वावरत आहे तिथे दिसणं मात्र सर्वात महत्त्वाचं मानलं जातं। आपलं प्रेझेंटेशन हे कुठेतरी दिसण्यावर सुद्धा अवलंबून असतं। कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, त्यात नो डाऊट। पण त्यानुसारच जर आपण विचार केला जे आपलं शरीर आहे आणि दिसण्याचा जो भाग आहे त्यात केस मात्र महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात। तर आज जे वातावरणात आपण वावरत आहोत आणि जे आपण खाद्यपदार्थ खात आहोत, मग ते जंक फूड असो की काही पण, त्यामुळे केसांची निगा ही ज्या प्रमाणात आपण राखायला पाहिजे त्या प्रमाणात आपली नाही होत आहे। आणि केस गळती होण्याचे नेमके कारण काय आहे आणि जर केस गळती होत असेल तर त्यावर उपचार म्हणून कशा पद्धतीने आयुर्वेदमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल पार पाडत असतो, तर याबद्दल सविस्तर चर्चा आपण डॉक्टर भूषण कडनं असं जाणून घेऊया। सर्वप्रथम नमस्कार सर। नमस्कार। शंखनाथच्या सल्ला डॉक्टर या विशेष कार्यक्रमात मी नेहा आपले खूप खूप स्वागत करते। चर्चेला सुरुवात करूया आपण। विषय खरंच दर्शकांच्या आवडीचा आहे। माझा पहिला प्रश्न असा आहे की नेमकं केस गळती होण्याचे कारण काय आहे? मॅडम, सर्वात आधी खूप खूप धन्यवाद। केस गळतीचं आपण कारण बघतो म्हटलं तर आपली डे टू डे लाईफ स्टाईल आहे। कारण की आधी आपली लाईफस्टाईल खूप चांगली होती, पण आता या मॉडर्न जगामध्ये, मॉडर्न एरियामध्ये आपली लाईफस्टाईल खूप जास्त चेंज झाली आहे। आपल्या जेवणामध्ये ऑइल किंवा केसांना वापरायचे ऑइल, केसांना यूज करायचे केमिकलवाले शॅम्पूज किंवा कंडिशनर खूप जास्त केसांना हानी देत आहे। त्यामुळे नेहमी वारंवार आपले केस गळत आहे। हे झालं आपलं मुख्य कारण की केस गळण्याचे कारण काय आहे। आपण थोडंसं बॅकअप मध्ये येऊ की आयुर्वेद, जसं आपण म्हटलं की एमडी आयुर्वेद आहात तुम्ही, आपल्याला कसं झटपट रिझल्ट पाहिजे आहे, पण कुठेतरी लोकांचा मिसकन्सेप्शन आहे की आयुर्वेद हे उशिरा काम करतं। तर हे कितपत म्हणजे लोकांची जे विचार करण्याची क्षमता आहे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही मॅडम, हा संकल्पना चुकीचा आहे की तुरंत रिझल्ट आयुर्वेद देत नाही। आयुर्वेद ऍक्च्युली डिसीजचा मेन कॉज काय ते ट्रीट करतो। म्हणजे जसं आता केस गळत आहे, पण केस का बरं गळत आहे? केस पोट साफ न होण्यामुळे गळत आहे की पित्त वाढल्यामुळे गळत आहे की रक्त दूषित झाल्यामुळे गळत आहे? याच्यामागे नेमकं कारण काय? आपण त्याला आयुर्वेदमध्ये शोधतो आणि ठीक करतो, ट्रीटमेंट करतो, त्यानंतर केसांवर रिझल्ट दिसायला सुरुवात होते। म्हणून हे म्हणणं खूप चुकीचं आहे की लगेच केस गळणं थांबत नाही किंवा लगेच रिझल्ट आपल्याला मिळत नाहीये, कारण की आपण मेन रूट कॉजला ट्रीट करत असतो यामध्ये। हा, म्हणजे कुठेतरी आयुर्वेद जरी उशिरा काम करत असेल पण तो मुळातनं काम करतो। पहिले डिसीज काय आहे हे समजणं सर्वात महत्त्वाचं असतं। भरपूरदा आपण बघतो की जसं आपण केस कलर करतो, ट्रान्सफॉर्मेशन करतो, केस लांब केस आपल्याला मुलींना आवडतात तर ते एक्सटेन्शन सुद्धा करतो आपण केसांचे। तर ते कितपत योग्य आहे केसांसाठी आणि कितपत हानिकारक आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे मॅम, आता हा मॉडर्न इरामध्ये सौंदर्यीकरणाचे खूप काही साधन आले आहेत। जसं तुम्ही म्हटलं केस एक्सटेन्शन करणं, केसाला कलरिंग करणं, पण जेवढं आपण केमिकलच्या दूर राहणं होईल तेवढं खूप छान। केसांपासून केमिकल दूर राहिलं तेवढं छान। म्हणजे मॅक्झिमम जास्तीत जास्त केमिकल केसांना आपण यूज केलं तर ते केसांना खूप जास्त हानी पोहोचवतात। म्हणून मी तर असा सल्ला देणार की जेवढं होईल तेवढं नॅचरल गोष्टी, नॅचरल मेहंदी, नॅचरल सर्व शॅम्पू, सर्व काही नॅचरल ते यूज करायचं। आपण भरपूरदा बघतो की समजा आपण आयुर्वेदचाच विचार करू, केस गळायला सुरुवात झाली, एक उदाहरण बघितलं तर समजा 5 वर्षाच्या मुलाचं जर केस गळती होत असेल, मुलगा किंवा मुलगी, तर आयुर्वेदमध्ये कशा पद्धतीने ते थांबवण्याची ट्रीटमेंट आहे? बरोबर मॅडम, खूप अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही। कारण की आजकाल आपण बघत आहे की अगदी छोट्या छोट्या मुलांचे केस पिवळे होतात, पांढरे होतात आणि गळायला सुद्धा लागतात। पण यामागचं नेमकं कारण काय आहे? एक तर डे टू डे लाईफस्टाईल आहे, दुसरं कारण म्हणजे वाढलेला स्ट्रेस, वाढलेला तणाव। छोट्या मुलांना खूप जास्त तणाव असतात, त्यांचा स्ट्रेस हार्मोन एवढा जास्त वाढतात की ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नसते। सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे केसांमध्ये ते पोषक तत्व पोहोचू शकत नाही, त्यामुळे अगदी लहान मुलांचे पण केस गळायला लागले आहेत। यावर आयुर्वेद म्हणजे सर्वात आधी आपण कारण शोधतो, कारण शोधून ते कारण आधी आपण बंद केलं पाहिजे। का बरं केस गळत आहे? जसा तणाव आहे तर मुलाला आपण तणाव फ्री केलं पाहिजे, नंतर सोबत त्याला ट्रीटमेंट पण दिली पाहिजे। अगदी एका महिन्यामध्ये त्या मुलांचे केस गळणं थांबून जातात। बरं, म्हणजे आयुर्वेदमध्ये 100% रिझल्ट आहे असं तुमच्या मते म्हणजे मानलं जातं? बिलकुल। प्रोसिजर कशा पद्धतीने आहे म्हणजे केस थांबवण्यासाठी? ठीक आहे, शॅम्पू, कंडिशनर किंवा जे काही लावणारे पदार्थ आहे नो डाऊट ते तर आपण करतोच, पण एक जसं बघितलं मी की आपण इंजेक्शनद्वारे काही
काय म्हणतात त्याला त्यात प्रोटीन टाकतो केसांमध्ये, तर ती प्रोसिजर कशा पद्धतीने आहे? बिलकुल मॅडम, त्याला PRP थेरपी म्हणतात, प्लाझ्मा रिच प्रोटीन. यामध्ये काय असतं म्हणजे आयुर्वेदच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो 7 धातू असतात शरीरामध्ये, रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तर जो पहिला धातू आहे रसधातू. रसधातूचा क्षय होणं म्हणजे केस गळणं. ठीक आहे, यामध्ये आपण असं बघतो की ऍक्च्युली जो पोषक तत्व आहे त्याला आपण रसधातू म्हटलंय. केसाला जो मिळणारा न्यूट्रिशन आहे त्याला रसधातू म्हटलंय. जेव्हा न्यूट्रिशन कमी होतो, जेव्हा लॅक ऑफ न्यूट्रिशन होतात केसांच्या मुळामध्ये, तेव्हा केस गळती लागतात. त्यामुळे आपण शरीरामधून प्लाझ्मा वेगळा काढतो, मशीनद्वारे सेंट्रिफ्यूज मशीन आपण त्या प्लाझ्मा वेगळा काढतो आणि केसाच्या रूट्सला इंजेक्ट करतो. त्यामुळे डायरेक्टली ते प्रोटीन मिळतात केसांना व केस गळणं थांबतात व नवीन केस ग्रो व्हायला हेल्प होतात. त्यामध्ये काही साईड इफेक्ट जाणवले आहे का आतापर्यंत असं तुम्हाला वाटतं? बेसिकली तसे काही साईड इफेक्ट तर होत नाही, पण आपण स्पेशली ज्यांना डॅन्ड्रफ खूप जास्त आहे त्यांना आपण अवॉइड करतो. का बरं, जेव्हा आपण काही नवीन गोष्टी इंजेक्ट करत आहे तर अशा टाइमला इन्फेक्शन होणे या काही गोष्टी होऊ शकतात. स्काल्पला इन्फेक्शन, इचिंग होणे, तर डॅन्ड्रफ वाला पेशंट आपण ते जनरली अवॉइड करतो. आपल्या सर्वांना माहिती की वात, पित्त हे शरीरासाठी म्हणजे शरीराचे दोष म्हणू शकतो आपण, किंवा नेमकं काय आहे आणि याचा साईड इफेक्ट हा केसांवर कशा पद्धतीने होतो? बिलकुल, अगदी छान प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. वात, पित्त, कफ आयुर्वेदमध्ये सांगितलेले 3 दोष आहेत. हे दोष जेव्हा आपल्या समावस्थातून बाहेर जातात, म्हणजे जेव्हा आपण भरपूरदा बघतो की स्प्लिट एंड्स, म्हणजे सहसाधारण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर फाटे हे मोठ्या प्रमाणात आपल्या केसांवर पाहायला मिळत आहे. म्हणजे केस जसं जसं वाढते तसे तसे फाटे सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्भवते. तर नेमकं स्प्लिट एंड्स होण्याचं कारण काय आहे? आपण भरपूरदा बघतो की स्प्लिट एंड्स, म्हणजे सहसाधारण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर फाटे हे मोठ्या प्रमाणात आपल्या केसांवर पाहायला मिळत आहे. म्हणजे केस जसं जसं वाढते तसे तसे फाटे सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्भवते. तर नेमकं स्प्लिट एंड्स होण्याचं कारण काय आहे? आपण भरपूरदा बघतो की स्प्लिट एंड्स, म्हणजे सहसाधारण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर फाटे हे मोठ्या प्रमाणात आपल्या केसांवर पाहायला मिळत आहे. म्हणजे केस जसं जसं वाढते तसे तसे फाटे सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्भवते. तर नेमकं स्प्लिट एंड्स होण्याचं कारण काय आहे? ग्रो व्हायला सुरुवात होतात, म्हणजे नवीन केस येतात. दुसरा जो फेज आहे टिलोजन, यामध्ये आलेले केस एका समावस्थेत स्थिर असतात. आणि तिसरा जो शेवटचा फेज आहे टिलोजन फेज, यामध्ये काय असतात की वाढलेले केस गळणं चालू होतात, म्हणजे गळती सुरू होतात यामध्ये. आणि या तिन्ही फेज झाल्यानंतर पुन्हा लगेच अनाजेन फेज पुन्हा सुरुवात होतात, म्हणजे नवीन केस गळल्यानंतर पुन्हा यायला सुरू होतात. आपण भरपूरदा बघतो की स्प्लिट एंड्स, म्हणजे सहसाधारण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर फाटे हे मोठ्या प्रमाणात आपल्या केसांवर पाहायला मिळत आहे. म्हणजे केस जसं जसं वाढते तसे तसे फाटे सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्भवते. तर नेमकं स्प्लिट एंड्स होण्याचं कारण काय आहे? स्प्लिट एंड मागे कारण काय आहे हे आपल्याला शोधणं खूप महत्वाचं आहे. जसं आयुर्वेदमध्ये सांगितलं आहे की स्प्लिट एंड वात दोषामुळे होतात. ठीक आहे, मतलब याला असं म्हणायचं आहे की वातामुळे जे केसांना फाटे फुटणं किंवा स्प्लिट एंड आहे ते वातामुळेच होतात. त्यावर आपण स्निग्ध चिकित्सा केली पाहिजे, म्हणजे ऑइली चिकित्सा केली पाहिजे. त्यामध्ये तेलधारा ही चिकित्सा खूप महत्वाची असते. पण आता जर आपण थोडंसं बघितलं तर कसं म्हणजे मुलगा असो की मुलगी असो, स्पेशली मुलींचा जर विचार केला आपण तर कुठेतरी तेल लावणं म्हणजे आज म्हणजे कमीच झालेलं आहे. एक पर्सनल माझं सुद्धा उदाहरण घेते, खूप कमी ऑइलिंग करतो आपण केसाला, कारण की ते चिपकलेले न दिसले पाहिजे, एक लुक आपला चांगला दिसला पाहिजे. ऑलमोस्ट आपण सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी करतो. तर त्या व्यतिरिक्त समजा ऑइलिंग जर आपण स्किप केली तर नवीन काय उपचार आपण करू शकतो जेणेकरून केस आपले हे आपल्याला म्हणू शकतो की एक सुदृढ राहणार? बिलकुल मॅडम, ऍक्च्युली लोकांना म्हणजे माहितच नाही की तेल लावायची संकल्पना कशी आहे. आपण ते मॉडर्न इरामध्ये जगामध्ये दिवसेंदिवस विसरून राहिलो आहे. ऍक्च्युली रोज जसं तुळशीला आपण सकाळी आणि संध्याकाळी थोडं थोडं पाणी टाकत असतो, तसंच केसाला आपण 4 थेंब सकाळी आणि 4 थेंब संध्याकाळी आपण तेल लावायला पाहिजे. आणि वीकली आपलं म्हणजे आता कसं सुरू आहे की हप्त्यातून एकदा तेल लावणं आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करणं, धुवून टाकणं तेला, म्हणजे ते आपण केस न धुतात तेल धुवायला आपण शॅम्पू करत असतो त्या दिवशी. बिलकुल, तर तसं न करता हप्त्यातून 2 वेळा पण शॅम्पू म्हणजे आपला धुतले तरी चालतात, पण ऑइल जे लावायचं आहे ते 4 थेंब सकाळी आणि 4 थेंब संध्याकाळीच लावलं पाहिजे. ओके, म्हणजे ऑइलिंग हे सर्वात महत्वाचं आहे. दर्शकांनी म्हणजे खरंच ही गोष्ट ठाम राहायला पाहिजे की ऑइलिंग महत्वाचं आहे. पहिलेचा जर आपण विचार केला तर जसं आपण आपली आजी आहे, आई आहे किंवा काका काकू, त्यांचे जे केस आहे ते म्हणजे निरोगी आहे, सरळ भाषेत आपण बोलला गेलं तर खानपान हे केसावर कितपत महत्वाची भूमिका पार पाडतो असं तुम्हाला वाटतं? सर्वात मोठा रोल तर खानपानातच आहे मॅडम केसाच्या बाबतीत. जसं बघतो म्हटलं तर जो पित्त दोष आहे
पित्त दोष न वाढवणारे म्हणजे जेवण किंवा आहार किंवा विहार या गोष्टी आपण करायला पाहिजेत. म्हणजेच पित्त दोष न वाढवणारे आम्ल रसात्मक अन्न जसं लिंबू, दही, कढी, लोणचं, टमाटर सॉस किंवा खारट गोष्टी, तसेच जेवणात वरून मीठ घेणे किंवा वेपर्स, कुरकुरे, चिप्स, पापड खाणे या गोष्टी आपल्याला टाळायला पाहिजे. तर सोबतच शिळं अन्न खाणे, यामुळे कसं पित्तदोष वाढतो. पित्तदोष वाढल्यामुळे केस गळती सुरुवात होतात. बरं, पण आपण असं बघतो की घरेलू नुसके जर आपण बघितले तर जसं आपली आई म्हणतात किंवा आजी म्हणतात की डॅन्ड्रफ जर झाला केसाला तर आपण दही लावतो, त्याच्यानंतर आपण लिंबू आपण रस लावतो. तर ते खरंच योग्य आहे की अयोग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, खूप छान ट्रीटमेंट आहे मॅमी. म्हणजे ही घरेलू उपचार म्हणून आपण खूप युज करू शकतो, चांगले युज करू शकतो. बरं, आयुर्वेदमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी अजून काय नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि आतापर्यंतचा तुमचा म्हणजे पेशंट बद्दलचा एक्सपिरियन्स कशा पद्धतीने राहिला आहे? केस गळणं तर खूप लवकर थांबतात, म्हणजे 7 ते 10 दिवसाच्या आत केस गळणं थांबतात. ऍक्च्युअली जेव्हा पेशंटला 70-80 केस पर दिवसाचे जातात, त्यांचे 10 ते 20 केस आपण 7 दिवसानंतर रिझल्ट देतो. पण सोबत जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आली जशी PRP थेरपी म्हणू शकतो आपण, मेझोथेरपी म्हणू शकतो, कोम थेरपी म्हणू शकतो, यामुळे कसं आहे आजकाल जे खूप हेल्प होऊन राहिले की आयुर्वेदिक ट्रीटमेंट विथ मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स खूप चांगला रिझल्ट मिळून राहिला. बरं, जसं नंबर ऑफ थेरपी आता तुम्ही सांगितलेलं आहे की आयुर्वेदमध्ये कशा पद्धतीने आहे, तर एक डिस्क्रिप्शन म्हणून दर्शकांना जेणेकरून त्यांनाही समजेल की काय आहे, तर काय सांगू शकता तुम्ही? मॅम, आता जसा आपला हा मागे एक पेशंट दिसून राहिला तुम्हाला, याला म्हणजे ही मुलगी आहे, जवळपास एज 25 वर्ष आहे. म्हणजे 7 ते 8 वर्ष झाले ते लग्न होऊन नाही राहिलंय. का बरं खूप जास्त टक्कल पडला गेला. 6 वर्षापासून तिला टक्कल पडलाय. तिने जवळपास 6 ते 7 लाख रुपये खर्च केला त्याच्या केसावर. मुंबई, दिल्ली, नागपूर सर्व जागेवर, हैदराबाद डॉक्टर्स बघून आले, फिरून आले, पण तिला काही रिझल्ट मिळाला नाही. जेव्हा ती पेशंट माझ्याकडे आली तेव्हा मी तिला बघितलं की जी तिला संप्राप्ती दिसत आहे, केस कशामुळे गळत आहे, कारण शोधणं महत्वाचं आहे. तर मला वाटलं की हे कारण कृमीजन्य आहे. ठीक आहे, तर त्यावर म्हणजे कृमीची चिकित्सा केली. त्यानंतर तिला 1 महिन्यामध्ये खूप छान रिझल्ट मिळाला आहे. जसं कृमी चिकित्सा तुम्ही म्हटलं, तर नेमकं चिकित्सा कशा पद्धतीने होते आणि त्या दरम्यान काही पथ्य पाळणं हे महत्वाचं आहे? पथ्य फॉलो करणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा कृमी चिकित्सा सुरू असतात केसांना, तेव्हा गोड खाणं म्हणजे संपूर्ण बंद करायला लागेल आपल्याला. जसं रोज पेशंट दिवसातून 3 ते 4 वेळा चाय पित होती, आपल्याला चाय तिची पूर्ण बंद करायला लागली. बाकी सर्व गोड जे पण ते खात होत्या सर्व आपण बंद केलं त्या पेशंटचं. बरं, म्हणजे कुठेतरी पथ्य पाळणं हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आताचा रिझल्ट त्यांचा कशा पद्धतीने आहे किंवा काय त्यांचा म्हणजे तुमच्याबद्दलचा एक्सपिरियन्स आहे? बिलकुल, पेशंटचे जे वडील होते ते खूप एवढे खुश झाले की त्यांनी माझ्याकडे म्हणजे विदिन अ मंथ, 1 महिन्यामध्ये फक्त एवढ्या कमी पैशामध्ये, एवढ्या कमी वेळामध्ये एवढा छान रिझल्ट मिळाला त्यांना. स्वतःहून ते एवढे खुश झाले की त्यांनी मला 4 पेशंट दुसरे आणून दिले. बरं, खूप छान. नंबर ऑफ पेशंट जसं तुमच्याकडे येतात, प्रश्नच नाही आहे, तर त्यांच्या म्हणजे जसं 4 पेशंट जर येत असेल तर त्यांचे नंबर ऑफ समस्या आहे, तर त्यात कशा पद्धतीने आहे? कोणाची केस गळती असेल, कोणाचा स्काल्प प्रॉब्लेम असेल किंवा कोणाचा स्प्लिट एंड्स प्रॉब्लेम असेल, तर त्याचे निराकरण आपल्या आयुर्वेदमध्ये कशा पद्धतीने करता तुम्ही? डिपेंड करतात मॅम. आता कोणाचे कॉजेस काय, कारण काय आहे. कोणाचा रसक्षय असतो, त्याला आपण PRP प्लस आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो. कोणाला रक्तदृष्टी असतात म्हणजे किंवा पित्तदृष्टी असतात, त्याला आपण पित्त कमी करण्याची ट्रीटमेंट देतो. कोणाचे मांस म्हणजे केस थिकनिंग होतात, पातळ होतात, म्हणजेच केसाचं मांस धातू कमी झाला आहे. ठीक आहे, जसं आपल्या शरीरावर हाडावर मांस असतो तर केसांना पण मांस असतो, तर तो मांस धातू कमी झाला म्हणतो आपण केसांचा, त्याला मास्क कर ट्रीटमेंट देतो आपण. म्हणजे त्याचा जो थिकनिंग आला तो पुन्हा वापस गेन होतो, म्हणजे ऍज इट इज त्याला मिळतो. म्हणजे खरंच म्हणायला फक्त 2 अक्षरी केस आहे, पण त्याचं ट्रीटमेंट असो किंवा त्याचे कॉजेस असो किंवा म्हणजे ट्रीटमेंट असो, ते नंबर ऑफ आहे. आपण जसं स्टार्टिंगला म्हटलं होतं मी की हेअर एक्सटेन्शन करते बहुतांश लोक. म्हणजे एक उदाहरण बघितलं तर फॉर एक्झाम्पल शोल्डर पर्यंत जर केस आहे तर आपल्याला ते कमरेपर्यंत हवं आहे, म्हणजे जेणेकरून मुलगी ही चांगली दिसली पाहिजे. तर ते कितपत योग्य आहे? आणि समजा कारण की नंबर ऑफ पार्लर आज अवेलेबल आहे, नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात, त्याप्रमाणे त्यांचे रेट सुद्धा आहेत, त्यात नो डाऊट. तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? शेवटचा पर्याय म्हणून आपण हेअर एक्सटेन्शन उपयोगात आणू शकतो, पण त्याआधी पेशंटनी मला तर वाटते की ट्राय करायला पाहिजे की नॅचरली किंवा आयुर्वेदिक ट्रीटमेंटने आपले केस कितपत वाढू शकते हे ट्राय करायला पाहिजे.
म्हणजे हेअर एक्सटेन्शन म्हणा किंवा हेअर ट्रान्सप्लांट म्हणा, हा शेवटचा पर्यायासाठीच आपण म्हणजे योग्य म्हणू शकतो. म्हणजे कुठेतरी पहिले आयुर्वेद हा स्वतःच्या अंगी लावावं आणि इन केस जर त्यामधनं पण त्यांना रिझल्ट नसेल भेटत तर मग लास्ट ऑप्शन आपण हेअर एक्सटेन्शन म्हणू शकतो. आपण जर पुरुषचा जर विचार केला तर बहुतांश आपल्याला बघायला मिळतं की टक्कल पडतं. म्हणजे नेमकं आता साधारण म्हणजे सोप्या भाषेतच सांगते मी की साइडनी ऍज इट इज केस असतात पण मधात त्यांचं टक्कल पडतं आणि आज एक सोडून प्रत्येक पुरुषाची ही प्रॉब्लेम आहे. तर नेमकं ते होण्याचं कारण काय आहे? मॅम अगदी छान प्रश्न आहे. याला म्हणतात मेल पॅटर्न बाल्डनेस. हा पॅटर्न मेल मध्ये असतो आणि म्हणजे पुरुषामध्ये असतो आणि यासारखा एक दुसरा फक्त थोडा वेगळा असतो. त्यामध्ये सेंट्रल मधून मधातून जो फिमेलची लाईन असतो केसांची भांगाची त्याला फिमेल पॅटर्न बाल्डनेस म्हणतात. म्हणजे ज्या पॅटर्नचा आपण भांग केलाय त्या पॅटर्नचे केस गळणे सुरू होतात किंवा यामध्ये दोन कारण आहे. एक तर आपला नेहमी भांग एकसारखा असणं, दुसरं कारण आहे जेनेटिक. आपल्या वडिलांना असलं आपल्या आजोबांना पण असलं तर सेम नातवाला होणारच आहे. त्याला जेनेटिक्स हा कॉज पण आहे. बरं, पण बहुतांश वेळा आपण असं पण बघतो डॉक्टर की म्हणजे वडिलाला नसतं किंवा आजोबाला नसतं पण मात्र मुलाला होतं. तर मग याचं काय कारण आहे किंवा त्यावर उपचार म्हणून आपण काय करू शकतो? बरोबर, यामागे म्हणजे किती पर्सेंट त्याचे केस गेले आहे? 70% गेले आहे, 60% गेले आहे. तर बाल्डनेस किती पर्सेंट आहे त्यामध्ये पण टाइप्स असतो. टाइप 1 बाल्डनेस, टाइप 2 असे 6 टाइप्स असतात बाल्डनेसचे. त्यानुसार आपण ट्रीटमेंट प्लॅन करतो. कोणाला PRP थेरपी प्लस आयर्वेदिक ट्रीटमेंट देतो. टाइप 6 असेल तर त्याला आपण शेवटचा पर्याय म्हणून ट्रान्सप्लांट ऑप्शन देतो आपण. पोटातले आता जसं म्हटलं की खाणपान हे सर्वात महत्वाचं आहे केसांमध्ये, पण केसांची ग्रोथ कशा पद्धतीने होते. पोटातले जे पित्त आहे ते साफ करण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी जेणेकरून प्रॉपर शरीराचं जे आपलं सायकल आहे ते व्यवस्थित चालावं त्यासाठी काय उपाययोजना आहे आयुर्वेदमध्ये? जसं आपल्याला बाईकचं, गाडीचं, कारचं सर्व्हिसिंग असतं तसंच वार्षिक आपल्या बॉडीचं पण सर्व्हिसिंग केलं पाहिजे. त्याला पंचकर्म म्हणतात. वातासाठी बस्ती केली पाहिजे, पित्तासाठी विरेचन केलं पाहिजे, कफासाठी वमन केलं पाहिजे. यामध्ये पित्तासाठी आपण बघू. विरेचन म्हणजे पित्तामुळे सर्व स्किन डिसीज आणि हेअर डिसीज होतात. म्हणजे त्वचेचे आजार आणि केसाचे आजार पूर्ण पित्तामुळेच होतात मॅक्झिमम. ठीक आहे, यामध्ये आपण विरेचन कर्म करतो. विरेचन कर्मामध्ये आपण त्याला पेशंटला 6 ते 7 दिवस घृत प्यायला देतो. ते घृत औषधीयुक्त घृत असतात, थोडं कडू असतात. त्यानंतर विरेचन कर्म केले जातात. बरं, हा म्हणजे एक माझा पण अनुभव तसं विरेचन हे खूप म्हणजे जास्त केलं जातात पण त्यात पेशंटला तूप खाऊ घालतात माझ्या माहितीनुसार. तर समजा आता बहुतांश वेळा आपण बघतो की पेशंट ते खायला कुठेतरी मागे पुढे बघतात. तर सेकंड ऑप्शन म्हणून काही आहे का आयुर्वेदमध्ये? सेकंड ऑप्शन म्हणून शमन चिकित्सा आहे. ही तर शोधनमध्ये झाली आहे. म्हणजे पित्त जेवढं वाढलं आहे, समजा एक ग्लास आहे पित्ताचा, तो ग्लास पूर्ण भरला आहे, त्याला आपण डायरेक्टली रिकामा करून राहिलो आहे विरेचन कर्मा थ्रू. पण यामध्ये दुसरी ट्रीटमेंट म्हटलं शमन चिकित्सा असते, ज्यामध्ये ग्लासा म्हटलं थोडं पित्त आपल्याला कमी करायचं आहे. ते आपण औषधी थ्रू करण्यात येते. म्हणजे महिन्याची औषधी घ्यायच्या, थोडं आणि पथ्य फॉलो करायचं. तसं पण पित्त कमी करण्यात येतेच. खरंच म्हणजे आयुर्वेद हा आज तरी म्हणजे प्रत्येक लोकांनी अंगी बाळगलेला आहे. कुठेतरी लोकांचा तो मिसकन्सेप्शन होता की आयुर्वेद हे उशिरा काम करतं, लेट काम करतं, पण ते कुठेतरी मुळातनं काम करतं. म्हणजे आपल्याला कशी सवय आहे ना की ताप आला तर पॅरासिटामॉल खाल्ली, दुसऱ्या दिवशी आपण ऍज इट इज होतं, पण तिसऱ्या दिवशी परत आपल्याला तो प्रॉब्लेम उद्भवतो. तर आयुर्वेदमध्ये ते कुठेतरी नाही होत. मुळातून काढण्याचं काम हे आयुर्वेद करते. एक शेवटचा प्रश्न मी विचारू शकते की आपल्या दर्शकांना केस गळती न होण्यासाठी किंवा झाल्यास त्याला कशा पद्धतीने आपण थांबवू शकतो, तर एक संदेश म्हणून तुम्ही काय देऊ शकता? संदेश म्हणून सर्वात आधी मला एवढं सांगायचं आहे की पथ्य फॉलो करायचे आपल्याला. केसांचे पथ्य म्हटलं तर आंबट वस्तू पूर्ण खाणं बंद करायचं आहे. आंबटमध्ये दही, लोणचं, कढी, त्यानंतर टमाटर सॉस या गोष्टी आपल्याला बंद करायचं आहे. सोबत शिळे अन्न खाणं बंद करायचं आहे. त्यानंतर जो खारट गोष्टी आहे म्हणजेच मिठाच्या गोष्टी, त्यालाच आपण पापड, कुरकुरे, चिप्स किंवा जेवणात वरून मीठ घेणं म्हणतात, सर्व बंद करायचं आहे. त्यामुळे आपलं पित्त वाढणार नाही आणि केस गळणं कमी होणार आपलं. दुसरी गोष्ट म्हटलं तर तेल प्रॉपरली आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे सकाळी 4 थेंब आणि संध्याकाळी 4 थेंब एवढंच तेल केसांना सफिशियंट आहे. जास्त आपण तेल लावलं तर केस त्यात पण डॅमेजेस होणार आहे. म्हणून 4 थेंब सकाळी, 4 थेंब संध्याकाळी एवढंच तेल वापरायचं आणि ते चांगलं केसांच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे. असं स्काल्पवर ते पसरवायचं, स्वतःच्या बोटांनी पसरवायचं. नक्कीच डॉक्टरांनी जे तुम्हाला उपाय सांगितलेले आहे खरंच
रोजच्या जर आयुष्यात तुम्ही ते अंगी घातले तर तुमची केस गळती आहे ते कुठेतरी बंद होणार आणि नवीन केस उगवायला तुम्हाला सुरुवात होणार. डॉक्टर भूषण, तुम्ही खरंच एक महत्वाचा आणि चांगला संदेश दर्शकांपर्यंत पोहोचलेला आहे. आज आपला केस गळती होण्याचे कारण काय, केस गळती झाल्यास त्याला आपण उपाय म्हणून काय करू शकतो, आजचा पहिला भाग आपण इथे संपलेला आहे. पुन्हा आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहे की स्किन डिसीज किंवा त्वचा रोग हे कशा पद्धतीने होतात किंवा झाल्यास आयुर्वेदमध्ये त्याला आपण कशा पद्धतीने त्यावर उपाय किंवा ट्रीटमेंट करू शकतो. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया, पुन्हा बघूया नवीन विषयावर, डॉक्टरांशी पुन्हा सल्ला करूया. तोवर बघत रहा शखनात न्यूज, आवाज सत्याचा.